सो हॅलो गाईज, दिस इज माय फर्स्ट व्लॉग. आम्ही आज लोणावळ्याला गेलेलो आणि तिथे 1 वर्षातनं फक्त 2 वीकसाठी एक ब्ल्यू कलरचे फ्लॉवर्स असतात ते खुलतात आणि खूप मस्त एकदम मॅजिकल जागा आहे ती बघण्यासाठी आम्ही गेलेलो आज. तर मग आम्ही आज खूप सारी मजा केलेली आहे, सगळं फन केलेलं आहे, ते तुम्हाला आता व्लॉगमध्ये दिसेलच. सो आता तुम्ही व्लॉग बघा, माझा इथनं कंटिन्यू होतो आहे. सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. हॅलो गुड मॉर्निंग. सकाळी व्लॉग मी शूट केला नव्हता, जेव्हा घरातनं निघालो तेव्हा पटापट निघालो. तर मग आता आपण चाललो आहे एका ठिकाणी. खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे तिकडे जाणं, म्हणजे आपण बघूया, मी तुम्हाला दाखवतो, सोबत आपण जाऊ तिकडे. सध्या मी आता कुठे आहे रे? ए कुठे आहे रे? टायगर पॉईंट ना? सध्या टायगर पॉईंटला आहे बघा, टायगर पॉईंट. नॉर्मल तुम्ही सगळे येऊन गेले तिथे. तर मग इथनं आता आम्ही जाणार आहोत. अजून एक 12-15 किलोमीटरचा रोड आहे इथनं जाणं. तर मग बघू, आपण भेटूया, माझ्यासोबत कनेक्ट राहा. पोचतोय. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. बॅकग्राऊंडला दिसत असेल का नाही मला माहिती नाही, दिसत नाही, मी कॅमेरा उलटा पकडलाय. पण आहे 5 मिनटं फक्त. जाम चालायला आहे, बऱ्याच दिवसांनी चाललो. करतो कंटिन्यू. थांबा माझ्यासोबत. सगळे फायनली पोचलोय आम्ही. एक 50-60 किलोमीटरचा प्रवास केला, पूर्ण पोचलेलो आहे. ही जागा तुम्हाला मी दाखवतो, ही बघा. Oh my God! Wow! आहे का नाही स्वर्ग आहे का नाही? लोकांना इग्नोर करा फक्त. याचा सीन असं आहे की ही जी फुलं वगैरे आहेत ही फक्त वर्षातनं 2 आठवड्यासाठी फक्त खुलतात आणि ती आत्ता खुललेली आहेत. कर्जत साईड आहे, आंबेवाली जी आहे आपली, त्याच्या थोडं मध्येच आहे स्पॉट हा. या विजिट करू शकता तुम्ही, आणि लोकेशन मी टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये वगैरे सगळं. आणि त्याच्यामुळे आत्ता काहीतरी ती शुक्रवारपासून काहीतरी, या फ्रायडेपासून, आजची 22 आहे आजची, तर मग हा फ्रायडेपासून सगळी चालू झाली ती. आणि पुढच्या काहीतरी फ्रायडे का संडेपर्यंत असणार आहे ही फुलं. वर्षांना फक्त 2 वीकसाठी असतात. बघा, व्हिजिट करा, खूप जागा आहे. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go. आउटफिट चेंज बघा, रेट करा आउटफिट कसं आहे. जरा आता फोटोशूट वगैरे करतो आम्ही इकडे. 200 रुपये दे और 50 रुपये कट ओवर एक्टिंग के वजह. 1 वर्षांना फक्त 2 आठवड्यासाठी जागा आहे आपल्याला. काय, लाईक करा. And on we'll go. वगैरे सगळं डन झालेलं आहे इथे आता. आणि ड्रोनवाल्याचा काय विषय आहे, फुल सिनेमॅटिक लोकांचे व्हिडिओ चालू आहेत. सिनेमॅटिक बघू शकताय बघा.
इथलं आता डन झालेलं आमचं शूट वगैरे. आम्ही आता जागा वगैरे बघितली, एक नंबर जागा आहे. तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता आता 2 आठवड्यांमध्ये बघा. आणि आता सध्या आमचा नेक्स्ट प्लॅन आहे पावना लेकला जायचा. मी गेलो नाही अजून, तर आता जाऊन आम्ही बघू काय आहे सीन तिकडे. त्यानंतर इथला कुठे फेमस काय मिसळ वगैरे का काय खायचं आहे ते बघू. घोडा 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 हाँ ये कर लो पहले. घोडा वगैरे फिरवतात लोक यार. घोडा वगैरे फिरवतात, वाट लावतात सगळ्या धागांची पूर्ण. काय बोलायचं आता. चला भेटूया पावना लेकला गाईज. एक 15-20 मिनटं फक्त लागली आम्हाला. 20 ते 25 मिनटं फक्त. त्याच्यासाठी आमचं स्ट्रगल बघा फक्त. काय कुठनं काय माझ्यासोबत आहे माझा फ्रेंड. बुटांची वाट लागली आहे. बिहाइंड द सीन्स हे पण टाकणार. होऊ दे खर्च, काय विषय नाही. चल रे. हे बघा काय आता इथे साप वगैरे आला तर ह्याने मला आधीच भीती देऊन ठेवले की इथं साप वगैरे आलं तर काय असा विषय. आता काय बोलायचं. आधी शूज नाही आहेत त्याच्यात, कुठनं जायला लागतंय. पण जागा आता काय चांगल्या फोटोसाठी एवढं करायला लागतं. योय बाबा फुल. चला. One eternity later. सो गाईज आम्ही पावना लेकला जाणार होतो पण आमचं कॅन्सल झालं पावना लेकला जाणं. कारण परत ऊन वगैरे पण जास्त वाढलं असतं आणि यायला परत डिस्टन्स खूप झालं असतं आम्हाला. म्हणून मग आम्ही आता प्लॅन चेंज करून आलो गगनगिरी मठात. मलाही जायचं होतं, माझा मित्र आहे राज, तो जाऊन आलेला. मग आता मी गगनगिरी मठात आलो आहे. सुंदर मठ आहे. इथे तर दुपारच्या टायमात प्रसाद वगैरे पण असतो, पण बघू आम्ही आता जेवलो तर जेवू, कारण खाऊन वगैरे आलेलो आहे आता बाहेरनं. तर आता बघू, दर्शन वगैरे घेतले, जरा इथले सिनेमॅटिक्स वगैरे काढतो. पुढे बघायलाच तुम्ही व्हिडिओमध्ये. स्टेट येऊन. गगनगिरी मठ हा इथला खूप सुप्रसिद्ध असा मठ आहे खोपोली साईडला. तुम्ही जर नक्की खोपोली साईडला आलात तर या मठाला नक्की व्हिजिट द्या. इथे खूप प्रसन्न वातावरण आहे, खूप चांगलं वाटतं. इथे एक ओढाही आहे, त्याचं मला शूटिंग काढता आलं नाही कारण पाऊस वगैरे नव्हता, त्याच्यामुळे पाणी खूप कमी होतं. आणि खूप प्रसन्न वाटलं इथे जाऊन. एकदा तुम्ही पण व्हिजिट करा. सो आम्ही मठातनं आता निघालो, दर्शन वगैरे घेऊन आता निघालो. आता बघूया कुठेतरी खायला वगैरे गेलो तर परत भूक लागले म्हणून जाऊ. आणि त्याच्यानंतर मग घरचा रस्ता पकडूया आपल्या. घरकू चला. आणि ह्याच्यानंतर मग मी लगेच घरी निघून आलो कारण ऊन खूप जास्त पडत होतं आणि मला रेकॉर्डिंगही करता आली नाही कारण माझ्या फोनची बॅटरी पण लो झालेली. त्यानंतर मग पुढे जाऊन आम्ही थोडंसं खाल्लं एका हॉटेलमध्ये आणि तिथनं मग आम्ही घरी पोचलो. सो जर तुम्ही इथपर्यंत माझा व्लॉग बघत असाल तर थँक्यू. हा माझा पहिला व्लॉग आहे. जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि लव यू गाईज.